7 स्टेप ऑफ सक्सेस. जीवनामध्ये तुम्हाला काहीही अचीव करायचं आहे, पैसे मिळवायचे आहेत, एखाद्या व्यक्तीला मिळवायचं आहे, तुम्हाला जे काही मिळवायचं तुमच्या जीवनामध्ये, अशा 7 पायऱ्या किंवा अशा 7 स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या तुम्ही जर अप्लाय केल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही अचीव करायचं, जे काही तुमचं गोल आहे, तुम्हाला कार घ्यायचं, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला फॉरेन फिरायला जायचं आहे, तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही या 7 स्टेपनी अचीव करू शकता. आय गॅरंटी यू, माझ्या आयुष्यात मी जे काही अचीव केलं या 7 स्टेप फॉलो केल्यानंतर कम्फर्टेबली आणि इझिली अचीव केलंय. माझं जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही यूज करता, जे काही तुम्ही सगळं करता, जर त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर, त्या इमॅजिनेशन बरोबर, त्या ॲटो सजेशन बरोबर जर या 7 स्टेप फॉलो केल्या तर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात अचीव होणार. याच्याबद्दल शंका बाळगायचं काही कारण नाही. की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे तर सर आम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतोय, आम्ही इमॅजिनेशन करतोय, पण जे काही रिझल्ट आम्हाला पाहिजेत ते मिळत नाहीयेत, किंवा खूप सारे लोक खूप सारी मेहनत करतायत पण त्यांना निश्चित स्थळी पोहोचता येत नाहीये. तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे. मी गॅरंटी देतो, लिहून देतो हवं तर, या 3 स्टेप, या 7 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवंय, वेल्थ, हेल्थ, जे काही हवंय प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाली नक्की मला सांगा की या किती पॉवरफुल आहेत या 7 स्टेप आणि तुम्ही काय गोल अचीव करायला चाललेला आहात. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावा लागेल. मी असं म्हणेल की एकदा हा पूर्ण पहा आणि एकदा पूर्ण पाहिल्यानंतर प्रत्येक स्टेपला थांबून लिखितमध्ये मनन मंथन करा. तुम्हाला एक योग्य दिशा तुमच्या गोलकडे पोहोचण्याची 100% मिळेल. मित्रांनो, मी आकाश गोंदावले, मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 10 वर्षापासून मी फायनान्शियल लिटरसी या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करतोय. आजचा हा व्हिडिओ फायनान्स रिलेटेड जरी नसला तरी हे ज्या स्टेप आहेत हे फायनान्शियली तुम्हाला सक्सेस बनवू शकतात, तुम्हाला हेल्थ वाईज सक्सेस बनवू शकतात, तुम्हाला रिलेशन मध्ये सक्सेस मिळवून देऊ शकतात. सो या 7 स्टेप फॉलो करायच्या आहेत. पहिली स्टेप आहे ज्याला मी म्हणतो एन्व्हायरमेंट. जी गोष्ट तुमच्या वातावरणात नाही ती गोष्ट तुमच्या जीवनात येऊच शकत नाही. पण तुमच्या वातावरणात जे काय आहे तेच तुमच्या जीवनात येणार आहे, बाकी दुसरं काहीच येणार नाही. मी हमेशा म्हणतो तुमचा जो काही लाईफ पार्टनर आहे पहिला तुमच्या वातावरणात आला का पहिला तो तुमच्या जीवनात आला. मित्रांनो, तुमची मैत्री कोणाशी होते? तुमच्या ऑफिसमधल्या कलिगशी, तुमच्या कॉलेजमधल्या वर्गातल्या मित्राशी, का अमेरिकेमध्ये बसलेल्या व्यक्तीशी. तुमची मैत्री असेल किंवा तुमचं जे काही तुमच्या आयुष्यात आहे ते पहिलं तुमच्या वातावरणात येतं आणि मग ते तुमच्या जीवनात येतं. आता तुम्हाला काय अचीव करायचं? मी असं फायनान्सचा कोच आहे तर मी फायनान्स बद्दल बोलेल की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायची आहे. मग ती तुमच्या वातावरणात आहे का? कोणकोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची आठवण करून देते दिवसभरामध्ये तुम्ही जे काही करता? तुम्ही सकाळी उठता, जे काही करत असाल सकाळची ऍक्टिव्हिटी, मला सांगा कुठे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची आठवण होते? कुठेच नाही. तुमची बायको आठवण करून देते, आई वडील आठवण करून देतात, मुलं आठवण करून देतात तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची. आता जे तुम्ही वातावरणातच नाहीये तर ती फायनान्शियल फ्रीडम जीवनात कशी येईल? मग तुम्ही सकाळी उठता, बाहेर निघता, रोडवरती जाता, गाडी चालवत चालवत ऑफिसला पोहोचता, ऑफिसमध्ये काय चाललंय, काय गप्पा चाललेल्या आहेत, काय चाललेलं आहे? कोणतीही गोष्ट तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची आठवण करून देते? नाही देते. मग जर आठवणच होणार नाही तर त्याच्या मिळवण्यासाठी काय कृती होईल? काहीच नाही होणार. मग तुम्ही संध्याकाळी परत मित्रांबरोबर काहीतरी गप्पा टप्पा करता, कुठेतरी सोसायटीमध्ये फिरता, कोणती गोष्ट तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमची आठवण करून देते? व्हॉट इज युअर एन्व्हायरमेंट? कोणत्या वातावरणात तुम्ही राहताय? जर ते तुमच्या वातावरणातच येणार नसेल तर ते जीवनात येऊच शकत नाही. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपण संध्याकाळी झोपतोय, सकाळी उठून परत तीच रुटीन आहे. मग जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम तुमच्या जीवनात पाहिजे तर पहिली तर ती तुमच्या वातावरणात आली पाहिजे आणि तुमच्या ती वातावरणात आली तरच पुढची गोष्ट घडू शकेल, ती तुमच्या जीवनात येऊ शकेल. आता याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी काय करायची की तुम्ही कोणकोणत्या, तुमचं एन्व्हायरमेंट तुम्हाला कशा कशाची आठवण करून देतं, जिथं कुठं तुम्ही जाता त्याची लिस्ट करायची आहे. आता नाही, हा व्हिडिओ संपवा आणि मग परत इथं या पॉईंटवरती या आणि मग त्याची लिस्ट करा की तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला कशाची आठवण करून देतं. बायको काय म्हणते? पैसे खर्चायला नाहीत. बॉस म्हणतो सॅलरी वाढणार नाही. मग आपल्याला कशाची आठवण करून देतात? तुझ्याकडे पैसे कमी आहेत. सरकार काय आठवण करून देतोय? टीव्ही बघतो तो काय आठवण करून देतोय? आपल्याला आपलं एन्व्हायरमेंट काय आठवण करून देतोय? आपण कोणत्या वातावरणात राहतोय? घरात कोणत्या वातावरणात राहतोय? मित्रांमध्ये गेल्यानंतर काय वातावरण आहे फायनान्शियल फ्रीडम रिलेटेड, किंवा आपल्या ऑफिसमध्ये काय वातावरण आहे, त्याची लिस्ट करायची. मग जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम तुमच्या वातावरणात पाहिजे तर तुम्ही काय काय केलं पाहिजे, कोणकोणतं वातावरण बदललं पाहिजे. मग जेव्हा मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे होती तेव्हा मी काय केलं?
की एक पैशाचा पाऊस पडतोय असा माणसाचा एक फोटो घेतला आणि तो मी माझ्या ऑफिसमध्ये लावला, माझ्या स्क्रीनला लावला लॅपटॉपच्या, माझ्या घरामध्ये मी जिथं दात घासत होतो तिथं लावला, सगळीकडे ते फोटो लावले जे मला आठवण करून देत होते माझ्या फायनान्शियल फ्रीडमची. आता मला सारखीच आठवण होते, अरे पैशाचा पाऊस माझ्यावरती पडायला पाहिजे. मग ही पहिली स्टेप झाली एन्व्हायरमेंटमध्ये माझ्या फायनान्शियल फ्रीडम एका फोटोच्या माध्यमातून सुरुवातीला आलं आणि मी ते सगळीकडे लावलं जे मला आठवण करून देतो मला हे मिळवायचं आहे, माझ्यावरती पैशाचा पाऊस पडला पाहिजे. मग ते वातावरण आलं. मग दुसरी स्टेप येते त्याला म्हणतात हॅबिट. पहिलं वातावरण, आता हे जाणून बुजून आपण आणलंय. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम काय पाहिजे होती ना, ती जाणून बुजून, आपल्या वातावरणात नव्हती ती, आपण जाणून बुजून आणली आहे. पहिली तर लिस्ट करायची आहे कोणत्या वातावरणात आपण राहतो. दुसरं काय काय चेंजेस, मोबाईलचा चेंज केला पाहिजे, कुठं कोट्स लिहिले पाहिजेत, काही तुम्ही जे तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये फायनान्शियल फ्रीडम आले. दुसरं काय करायचं आहे, हॅबिट. आता मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या हॅबिट्स फॉलो करतोय, काय हॅबिट्स आहेत मला. सकाळी उठायचं आहे, पेपर वाचतोय, गाणी पाहतोय, बातम्या ऐकतोय, काय हॅबिट्स मी फॉलो करतोय, व्हॉट काइंड ऑफ हॅबिट्स आय एम फॉलोइंग. मग आता त्या हॅबिटची लिस्ट केली की मग दुसरी लिस्ट करायची आहे की काय ह्या हॅबिट, याच्यामधल्या किती हॅबिट्स माझं जे गोल आहे फायनान्शियल फ्रीडम त्याच्याकडे ते घेऊन चालल्यात. मग त्यातल्या 4-2 बाईट मी घेऊन चाललेले असतील. मग अशा कोणत्या मी हॅबिट डेव्हलप केल्या पाहिजेत जेणेकरून मला फायनान्शियल फ्रीडम मिळेल. मग त्याची लिस्ट करायला लागेल. बरं, हे सुरुवातीला काय करायला लागेल, फोर्सफुली करायला लागेल. त्याच्यानंतर मात्र ॲटो मोडवरती होईल. मग मित्रांनो, जेव्हा मी स्वतः फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीमध्ये होतो, मी एन्व्हायरमेंटमध्ये जे काही मला शक्य होतं ते मी लिहिलं होतं आणि त्या पद्धतीने मी चेंजेस केले होते, कुठं कोट्स लावले होते, कुठं काहीतरी केलं होतं. मग दुसरी गोष्ट, ते सारखंच मला आठवण करून देतो. मग सारखंच आठवण करून देत होतं. मग काय करायचं, हे तर मिळवायचं आहे. मग मी लिस्ट केली कशाची, मी काय काय केलं पाहिजे, कोणत्या हॅबिट्स मी डेव्हलप केल्या पाहिजेत. मग मी इकॉनॉमिस्ट टाइम नावाचं पेपर किंवा बिझनेस स्टँडर्ड नावाचं पेपर यायचे ते वाचायची सवय लावली. वाचायचं मी ते, आता तुम्हाला मनी कंट्रोल असेल किंवा वेगळ्या साईट, त्या वाचायची सवय लावायला लागेल. काही नाही, वाचायचं, काय समजेल नाही समजेल माहित नाही. त्याच्यानंतर मी हॅबिट बनवली की नाही, मला काहीतरी फायनान्स रिलेटेड कोर्सेस करणं गरजेचं आहे, वारंवार शिकणं गरजेचं आहे, त्याच्या रिलेटेड लर्निंग करणं गरजेचं आहे. मी हॅबिट लावली, काही चॅनल बिझनेस किंवा मार्केट रिलेटेड होते ते पाहायची. मी जे काही फायनान्शियल शब्द कानावर पडतील, SIP म्हणा, म्युच्युअल फंड, मी त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची हॅबिट लावली, सवय लावली की नाही मला हे माहिती करून घ्यायचं. काय करायचं ते माहित नव्हतं, पण काय माहिती करून घ्यायचं. सो आय लिस्ट आउट की मला कोणकोणत्या हॅबिट्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्या मग फायनान्शियल रिलेटेड पुस्तकं वाचण्याची मी हॅबिट लावली. दररोज 10 पानं वाचायची. वॉटेवर तिकडे दुनिया गेली खड्ड्यात, मला 10 पानं दररोज फायनान्स रिलेटेड पुस्तकं आणायच्यात आणि त्याची वाचायच्यात. हॅबिट. मग ते रॉबर्ट किवासाकी असतील, मग ते इंटेलिजंट इन्व्हेस्टरचं असेल, वॉटेवर जी काय पुस्तकं मला मिळाली ती वाचायला सुरुवात केली, हॅबिट्स डेव्हलप केले. बघा, तुम्हाला ते फायनान्स रिलेटेड, काही लोक म्हणतील मला हेल्थ रिलेटेड, मला 6 पॅक बनवायच्या. मग 6 पॅक्स रिलेटेड तुमच्या वातावरणात तुम्ही फोटो लावा, काही कोट्स लावा, काय किचनमध्ये काय लावा, किंवा जेवता डायनिंग टेबलवरती काहीतरी लावा, जेणेकरून त्यांनी आठवण करून दिली पाहिजे तुम्हाला वारंवार त्या वातावरणाने की मला काय करायचं आहे, 6 पॅक बनवायच्या. मग आता मी कोणत्या अशा गोष्टी हॅबिट्स आहेत फॉलो करतोय, खाण्यापिण्याच्या असतील, एक्सरसाइजच्या असतील, कोणत्या हॅबिट्स आहेत मला त्याची लिस्ट करा. मग कोणत्या डेव्हलप करायला लागतील त्याची लिस्ट करा. एक्सरसाइज लावायला लागेल, जिम करायला लागेल, डाएट फॉलो करायला लागेल, डायटिशियनकडे जायला लागेल, वॉटेवर जे काय केलं पाहिजे. आता हे पहिलं फोर्सफुली केलं पाहिजे. बघा मित्रांनो, जर तुमची बर्निंग डिझायर असेल ना, तुम्हाला जे काय मिळवायचं त्याचे, तर हे ॲटो मोडवरती होतं. ते वारंवार आठवण दिली करून त्या फोटोनी किंवा त्या गोष्टीनी, वातावरणाने, की ॲटो मोडवरती तुमच्या इनसाइड येतो, अरे मला हे मिळवायचं आहे, सो आय शुड डू समथिंग, असा तो विचार यायला सुरुवात होतो ॲटोमॅटिक. आणि ॲटोमॅटिक तुम्ही त्या हॅबिट्स फॉलो करायला सुरुवात करता. याला एफर्ट नाही आहे. जर तुमची ती बर्निंग डिझायर आहे, तुम्हाला खरंच ते अचीव्ह करायचं आहे. सो सेकंड स्टेप काय करायचं आहे, इट शुड डेव्हलप सम हॅबिट्स ज्या तुम्हाला तुमच्या गोलकडे घेऊन जातील, जे तुमच्या डेस्टिनीकडे तुम्हाला घेऊन जातील. ठीक आहे. तर सेकंड स्टेप काय आहे, हॅबिट्स. इट शुड डेव्हलप हॅबिट. आपण काय करतो माहिती आहे का, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा इमॅजिनेशन करतो आणि सोडून देतो. वातावरणात लावलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड हॅबिट्स ऍक्शन घेतल्या पाहिजेत ना.
ते काही लगेच तुमच्या घरी आणून देणार नाही, मला कार पाहिजे, वॉटेवर जे काय वातावरणात आली, मग तिच्यासाठी काय करायला लागेल, मी आता काय करतोय का त्यातनं मी कारकडे जाणार आहे का, जे काही मी करतोय त्याच्यातनं कारकडे जाणार का नाही जाणार, मग मला काय केलं म्हणजे मी कारकडे जाईल, मेक अ लिस्ट, तो हैबिट्स बनाओ। फिर थर्ड स्टेप आती है जिसको कहते हैं स्किल। तिसरी गोष्ट कोणती आहे, स्किल। बघा, जेव्हा मला फायनान्शियल फ्रीडम मिळवायची होतं वातावरणात आलं, वातावरणात आल्यानंतर मी काही हॅबिट्स डेव्हलप केल्या, फायनान्स रिलेटेड पुस्तक वाचायचे असतील वॉटेव्हर काय, हॅबिट्समुळे काय झालं की मला मार्केट रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड, म्युच्युअल फंड रिलेटेड, रिअल इस्टेट पर रिलेटेड, बॉन्ड डिबेंचर रिलेटेड स्किल डेव्हलप व्हायला लागले की यार नाही, या वेळेला हे इथं गुंतवलं पाहिजे, इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स घेण्याचं स्किल डेव्हलप व्हायला सुरुवात झाली की हे सेक्टर चांगलं करेल, ही कंपनी बेटर करेल किंवा हा म्युच्युअल फंड बेटर करेल, मग हे स्किल डेव्हलप झालं माझ्या हातमध्ये बिकॉज ऑफ हॅबिट। हे ॲटो मोडवरती पुढे जातो आपण, ह्या 7 स्टेप ॲटो मोडवरती येतात बिकॉज आपण आपल्या वातावरणात आणलंय, वातावरणात हॅबिटमध्ये आलंय, हॅबिटमधून आता स्किलमध्ये कन्वर्ट व्हायला लागलंय, आणि स्किलमध्ये कन्वर्ट झालं की मग आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये स्किलमध्ये, आता जाणीवपूर्वक काय करायचंय, लिस्ट करायची, लिस्ट। आता तुमच्यात कोणकोणतं स्किल आहे, इंग्लिश स्पीकिंग स्किल आहे, कम्प्युटर टायपिंग स्किल आहे, व्हॉटएव्हर जे काही गाडी चालवायचं स्किल आहे, व्हॉटएव्हर तुमचे स्किल आहेत, राईट डाऊन व्हॉट काइंड ऑफ स्किल यू हॅव, आणि मग त्याच्यामधले किती तुम्हाला ते फायनान्शियल फ्रीडम कडे घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहेत ते ठेवा, जे नाही घेऊन जाणार त्यांना थोडंसं कमी, म्हणजे वापर कमी करा त्याचा, आणि नवीन कोणते स्किल मी डेव्हलप केले पाहिजेत याची लिस्ट करा, म्हणजे हॅबिटकडे पण आपल्याला मूव्ह करता येईल, हे पुढं पण जात आहे तर मागं पण। मग आता मला स्किल काय पाहिजे होतं की मला जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे तर माझ्याकडे इन्व्हेस्टिंगचं स्किल असायला पाहिजे होतं, असं मला वाटलं, मला असं वाटलं की मला बिझनेसचं स्किल असलं पाहिजे। जेव्हा मी लिस्ट करायला लागलो की मला कोणते स्किल डेव्हलप केले पाहिजेत, मग त्या हॅबिटकडे जायला बरं पडतंय, मग बिझनेस मला करता आलं पाहिजे, माझ्यासाठी लोकांनी काम केलं पाहिजे, पैशांनी काम केलं पाहिजे, मग पैशाला कामाला लावायचं कोणकोणते मार्ग आहेत, रिअल इस्टेट मार्ग आहे, स्टॉक मार्केट मार्ग आहे, म्युच्युअल फंड मार्ग आहे, मग स्किल ह्याच्यातलं पाहिजे मला, मग मला कोणते स्किल पाहिजेत फायनान्शियल फ्रीडमचे, मी त्याची लिस्ट केली, त्याच्यामुळे हॅबिट्समध्ये काय चेंजेस करायचे ते पण कळलं मला, गेटिंग माय पॉइंट। सो स्किल लिहायचं, कोणकोणतं स्किल मला डेव्हलप करण्याची गरज आहे, स्टॉक मार्केट रिलेटेड असेल, मग फायनान्शियल फ्रीडम पाहिजे तर कोणकोणते, मनी मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड मला स्किल डेव्हलप केलं पाहिजे, व्हॉटएव्हर त्याची लिस्ट करायची आणि त्या अकॉर्डिंग कृती करायची, आणि हे स्किल येतं, आणि स्किल आल्यानंतर चौथी स्टेप येते ज्याला बिलीफ असं म्हणतात, विश्वास असं म्हणतात। मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना किंवा मला स्वतःला हा विश्वास नव्हता की मी कधीतरी श्रीमंत होईल, माझ्याकडे खूप सारे पैसे असतील, मी हवं तसं लाईफ जगू शकेल, पाहिजे तिकडे जाऊ शकेल, वर्ल्ड एक्सप्लोअर करू शकेल, 5 स्टार 10 स्टारमध्ये राहू शकेल, असं विश्वास नव्हता, इनसाइड वाटायचं नाही आपण नाही एवढं सगळं करू शकत, एवढ्या महागड्या गाड्या नाही घेऊ शकत, नाही अफोर्ड करू शकत, असं इनसाइड ते चालूच असायचं हमेशा, मी कसं काय श्रीमंत होऊ शकतो, माझा पगारच कमी, माझं शिक्षणच कमी, पैसा नाही येऊ शकत माझ्याकडे खूप सारा, आय एम नॉट डिझर्विंग दॅट, इज दिस काइंड ऑफ फिलिंग और दिस काइंड ऑफ बिलीफ आय वॉज कॅरिंग। बट जसं स्किल डेव्हलप झालं ना, मग विश्वास आला, अरे मी हे प्रिडिक्शन पण बरोबर करतोय, मी ते पण बरोबर करतोय, मी ते पण बरोबर करतोय, आणि मग ह्याच्यातनं तो पैसे येऊ शकतात, मग तो विश्वास यायला सुरुवात झाली। बघा मित्रांनो, आत्ता सध्या तुमच्या गोल रिलेटेड काय बिलीफ आहे, राईट इट डाऊन। मला ते फायनान्शियल फ्रीडम म्हटलं की मला बिलीफ होता की गरीब लोक कधी श्रीमंत नाही होऊ शकत, टेलर माणूस तर नाहीच होऊ शकत, श्रीमंत माणसं जे असतात ते सरकारी नोकर असतात किंवा ते फार वेगळं काहीतरी त्यांचं बॅकग्राऊंड असतं, असे विश्वास होते आतमध्ये। मग मला कोणत्या प्रकारचा विश्वास माझ्यामध्ये डेव्हलप केला पाहिजे, कोणते बिलीफ्स हे ऑटोमॅटिक येणार आहेत का, येणार आहेत, स्किल आल्यानंतर बिलीफ येणार आहे, बट माझा काय विश्वास असला पाहिजे हे जर मला चांगलं माहीत असेल किंवा याच्यावरती जर मी वर्कआउट केलं तर ते स्किल पण लवकर येतं, त्या हॅबिट्स पण लवकर डेव्हलप होतात, सगळ्या गोष्टी। मग मला कोणतं बिलीफ पाहिजे की यस एनीवन कॅन बी रिच, मग कसं, तर मग स्टोरी वाचायला सुरुवात करायची। बघा, जगामध्ये आजच्या तारखेला 80% मिलियनियर बिलियनियर ते सेल्फ मेड मिलियनियर, त्यांनी स्वतः केलं, त्यांच्या आई वडिलांनी काय हेल्प केली नाही, कोणी काय केलेलं नाही, सो गरीब माणूस पण श्रीमंत होऊ शकतो, असे एक्झाम्पल्स तुम्ही शोधायचे। मग एक्झाम्पल शोधल्यानंतर गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो, ज्याच्याकडे पैसे नाहीत तो पण श्रीमंत होऊ शकतो, ज्याच्याकडे नोकरी नाही तो पण श्रीमंत होऊ शकतो, सरकारी नोकरीचं काही गरज नाहीये,
मग तो विश्वास आतमध्ये, तुम्ही जेवढे एक्झाम्पल्स होते, तुम्ही आतापर्यंत काय केलंय की गरिबांना बघितलंय, खूप लोकांनी स्ट्रगल केलं, त्यांनी शेअर मार्केट ट्राय केलं, ह्यांनी केलं, हे सगळ्यांनीच घालवले. मग तुमचे पुरावे काय आहेत, तुमच्याकडे प्रूफ्स काय आहेत तुमच्या ब्रेनमध्ये की नाही शेअर मार्केट सट्टा आहे, ते नाही होऊ शकत. तुम्ही असे एक्झाम्पल शोधतच नाही जे पैसे कमवतात, किंवा तुमच्या आजूबाजूला ते नाहीच आहे. सो मित्रांनो, किंवा बिझनेस असेल, तुमच्या मित्रांनी यांनी त्यांनी ट्राय केला बिझनेस, काय आपलं काम नाही, अर्धी सुखाची नोकरीच केली पाहिजे. दिस काइंड ऑफ बिलीफ यू हॅव. आणि तुमच्या फायनान्शियल फ्रीडमला हे बिलीफ कामाचे नाही आहेत. मग तुम्हाला काय करायला, नवीन कोणते बिलीफ मी डेव्हलप केले पाहिजेत. यू शुड राईट इट डाऊन आणि यू शुड ट्राय. देखो बघा, श्रीमंती ही गिफ्टेड नाही असू शकत, फायनान्शियल फ्रीडम ही गिफ्टेड नाही असू शकत, तुमचं गोल तुम्हाला गिफ्टेड नाही असू शकत. त्यासाठी प्रॉपर ॲक्शन्स घ्यावे लागतील. आणि ॲक्शन जर लिखितमध्ये तुमच्याकडे अवेलेबल असतील तर मला वाटतं ते फार इफेक्टिव्ह आणि फार जोरदार. मी म्हणतो हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला 8 दिवस नाही, झोपच आली नाही पाहिजे गोल अचीव करू शकतपर्यंत की काय काय मी केलं पाहिजे. उद्यापासून तुमच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, तुमच्या वातावरणात प्रत्येक गोष्टीत ड्रास्टिकल बदल एक्सपेक्टेड आहे आणि तो तुम्हालाच करावा लागेल. तुम्ही जर म्हणाल, हे बघा मी हमेशा म्हणतो की एज्युकेशन इज द इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. आयुष्य शिक्षण कधीच बदलू शकत नाही. शिकलेल्या गोष्टी जर तुम्ही जीवनात वापरल्या तर आयुष्य बदलेल, अदरवाईज नाही बदलणार. आज तुम्ही हे सगळं शिकताय. आजपर्यंत ही तुमची कंप्लेंट होती की यार मला काही मिळवायचं आहे पण कसं मिळवायचं मला कळत नाहीये. सो हा व्हिडिओ त्याचं सोल्युशन आहे. कसं मिळवायचं याचं हे सोल्युशन आहे. तर तुम्हाला सोल्युशन हातात असताना जर कृती करायची नाहीये तर तुमच्यासारखं दुर्दैव कोणच असू शकत नाही. मित्रांनो, आत्ताच्या आत्ता जसा हा व्हिडिओ संपेल, तुम्ही पेन आणि कागद वही घेऊनच बसलं पाहिजे आणि पहिलं मी वातावरणात कोणता बदल केला पाहिजे हे तुम्ही लिहून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या आत्ताच्या हॅबिट्स कोणत्या आहेत, दुसऱ्या मी कोणत्या डेव्हलप केल्या पाहिजेत त्या लिहून काढल्या पाहिजेत. लिहिल्याच नुसत्या पाहिजे नाही, त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. कोणते स्किल्स माझ्याकडे आज आहेत आणि मी कोणते डेव्हलप केले पाहिजेत ते तुम्ही लिहून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा विश्वास, फेथ कोणते आहेत आणि कोणते डेव्हलप करायचे आहेत हे तुम्ही लिहून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर 5th स्टेज येते व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय, किंमत नाही. व्हॅल्यू म्हणजे महत्वाचं, महत्व. मी तुम्हाला आता म्हटलं की माझ्याकडे पाण्याची बाटली आहे, मला विकायची आहे, 15-20 रुपयाला मिळते मार्केटमध्ये, ती अर्धीच आहे माझ्याकडे असणारी पाणी आणि मला ती 100 रुपयाला मिळेल. तुम्ही म्हणाल नाही रे बाबा, त्याला काही महत्व नाही आहे. तुम्ही म्हणाल बाहेर मार्केटमध्ये 20 रुपयात मला पूर्ण बाटलीमध्ये अर्धी बाटली तुझी 100 रुपयाला का घेऊ, ते महत्वाची नाही वाटत तुम्हाला. पण तुम्ही वाळवंटात फिरताय, 2 दिवस झालं पाणीच नाही मिळालं आणि मग ती अर्धी बाटली मी 500 रुपयाला विकतोय, तर आता महत्वाचं आहे काय, 500 रुपये दिसत नाहीत आता. तर व्हॅल्यू, महत्वाचं काय तुम्हाला, मग तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्व देताय. बघा मित्रांनो, मी जेव्हा माझं गोल होतं फायनान्शियल फ्रीडम, ॲट दॅट टाइम मी माझे स्किल डेव्हलप केले, माझ्या बिलीफमध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला की मी पण श्रीमंत होऊ शकतो आणि मी होणारच आहे श्रीमंत ॲट एनी कॉस्ट, कारण आय एम फॉलोइंग राईट पाथ ऑफ द सक्सेस. ऑर या सगळ्या गोष्टी कन्फर्म झाल्या होत्या की हे असंच आहे, असं केलं तरी असं होणारच आहे. आता माझ्यासाठी महत्वाचं काय, तर त्यावेळेला माझे मित्र माझ्याकडे यायचे, कुठेतरी ट्रिपला जायचे, कुठेतरी पार्टीला जायचे, कुठेतरी काहीतरी करायचे. सो मला पण ते वाटायचं मी पण जावं, मला पण महत्त्वाचं वाटायचं हे फिरलं पाहिजे. आता नाही फिरलं तर कधी फिरणार, माझ्या व्हॅल्यूमध्ये ते होतं. मग मी माझ्या व्हॅल्यूज काय, आता कशाला महत्त्व देतो मी, ते सगळं लिहून काढलं. नंतर मी हे लिहिलं की कशाला मी महत्त्व दिलं पाहिजे. तर मला आलं की मी सेव्हिंगला महत्त्व दिलं पाहिजे. आता जर मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे तर मी ट्रिपला नाही गेलं पाहिजे, ट्रिपला जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट मी सेव्हिंगला महत्त्व दिलं. हॉटेलिंगला मी जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे, मी त्याच्या अगेन्स्ट सेव्हिंगला महत्त्व दिलं पाहिजे. इन्व्हेस्टिंगला महत्त्व दिलं पाहिजे. मी कशाला महत्त्व दिलं पाहिजे त्याची लिस्ट केली. मग त्याला मी महत्त्व देतोय, मला जर सेव्हिंगला महत्त्व देतोय, इन्व्हेस्टिंगला महत्त्व देतोय, बट ऑब्वियस माझं बिलीफ, माझं स्किल ते कामाला येत आहे. मग माझ्यासाठी महत्त्वाचं काय होतं, फायनान्शियल फ्रीडम. मला काम न धंदा न करता माझ्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले पाहिजे. कोण करणार, एक तर मला सिस्टम डेव्हलप करायला लागेल, किंवा मग माझ्यासाठी महत्त्वाचं पुस्तक वाचणं पण होतं. त्यासाठी पण मी वेळ काढायचो की यार महत्त्व कशाला दिलं पाहिजे, गप्पा टप्पा मारायला, गॉसिप करायला महत्त्व दिलं पाहिजे का, नाही. मग मित्रांबरोबर गप्पा मारायला कोणाला आवडतं, मग तो वेळ मी काय केला, तो जो महत्त्वाचा वेळ होता किंवा त्याला मी महत्त्व देतो, त्याच्या अगेन्स्ट मी पुस्तक वाचायला महत्त्व दिलं, कोर्सेस करण्याला फायनान्शियल रिलेटेड महत्त्व दिलं. मग तुम्ही हे महत्त्व द्या ना, त्याला महत्त्वाचं आहे, ते त्या हॅबिट्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तर तुमच्यासाठी व्हॅल्यू काय हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता कोणत्या व्हॅल्यूज तुम्ही फॉलो करता, कशाला महत्त्व देता आणि तुम्ही कोणत्या व्हॅल्यूला व्हॅल्यू केलं पाहिजे किंवा महत्त्व दिलं पाहिजे याची तुम्ही लिस्ट आउट केली पाहिजे. ही लिस्ट आउट तुम्हाला तुमच्या स्किल डेव्हलपमेंटला पण महत्त्वाची येईल, तुम्हाला महत्त्वाचं होईल. बिलीफ मी स्ट्रॉंग केला पाहिजे ते, त्याला पण महत्त्व द्याल. तुम्ही तुमच्या हॅबिट्सला पण महत्त्व द्याल, तुम्ही तुमच्या एन्व्हायरमेंटला पण महत्त्व द्याल की माझ्या वातावरणात मला माझं फायनान्शियल फ्रीडम मला आठवण करून देणारी गोष्ट पाहिजे.
मग ते महत्त्व तुम्ही जर ह्या गोष्टींना दिलं आणि त्याच्यावर जर फोकस केला तर तुमचं कोणी म्हणजे रॉकेट सायन्स नाही की कोणी तुमच्या आयुष्याला अडवू शकत नाही तुम्हाला जे अचीव करायचं ते मिळवण्यामध्ये, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि तुम्ही पण हा विश्वास ठेवावा आणि ह्याचं फॉलो करावं. हा व्हिडिओ आहे ना, मी म्हणतो जीवन आहे लोकांचं. हे जे कंटेंट आहे ना, हे ज्याला काही आयुष्यामध्ये करायचं ना त्याच्यासाठी हे 7 स्टेप्समध्ये गोल्डन स्टेप्स आहेत. यू शुड फॉलो दॅट. तो व्हॅल्यू ही तुमची झाली 5वी स्टेप. 6वी स्टेप आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे तुमची ओळख. आता तुम्ही ज्या कंडिशनला आहात, तुमचं गोल काय, फायनान्शियल फ्रीडम आहे. मग तुमची आयडेंटिटी काय? चिंदी माणूस, लोनवाला माणूस, EMI वाला माणूस, काय तुमची आयडेंटिटी आता समाजामध्ये? बायको काय म्हणून ओळखते तुम्हाला? फायनान्स रिलेटेड. मग ती आयडेंटिटी त्यांनी खुश आहात का तुम्ही? आर यू हॅपी? व्हॉट इज युअर आयडेंटिटी? व्हॉट काइंड ऑफ आयडेंटिटी यू शुड मेंटेन? और कोणती आयडेंटिटी तुम्हाला असली पाहिजे, मिळाली पाहिजे? तर मित्रांनो, लेट्स सिट डाऊन. आता तुम्हाला काय ओळखतात? फायनान्शियल फ्रीडम रिलेटेड नाही यार, हे रडकच आहे, याच्याकडे पैसे नसतात, हे EMI वालच आहे, व्हॉट एव्हर, चिंधी आहे, अशी पण आयडेंटिटी असते फायनान्शियल. आणि तुम्हाला काय पाहिजे? फ्रीडम. व्हॉट काइंड ऑफ आयडेंटिटी यू शुड हॅव? बघा मित्रांनो, वेन आय स्टार्टेड माय जर्नी टू फायनान्शियल फ्रीडम, ॲट दॅट टाइम एन्व्हायरमेंट झालं, हॅबिट्स डेव्हलप करायला सुरुवात केली, स्किल यायला सुरुवात झाली, बिलीफ यायला सुरुवात झाली, व्हॅल्यूमध्ये ते सगळं आलं. आणि मग माझी ओळख झाली. अरे हा ट्रिपला पण येत नाही, हा काहीतरी बोलत असतो, कुठेतरी स्टॉक मार्केट म्हणत असतो, कुठेतरी म्युच्युअल फंड म्हणत असतो, कुठेतरी काहीतरी म्हणत असतो. त्यांची आयडेंटिटी काय निर्माण झाली माझी, की यार ह्याला काहीतरी कळतं फायनान्समधलं. ही इज व्हेरी कमिटेड टू हिज गोल. हा इतर गप्पा नाही मारत आजकाल. हा गप्पा कोणता मारतोय? अबाउट द इन्व्हेस्टिंग, अबाउट द ग्रोथ, अबाउट द समथिंग. सो माय आयडेंटिटी ॲटोमॅटिकली कन्वर्ट इन की मी त्या बाजूनी चाललेलो आहे. आणि मग लास्ट येतं पर्पज. आपण पृथ्वीवरती का आलाय? वाय यू बॉर्न? नाही जन्माला आले असते तर असं काही जग ओसाड पडलं असतं का? काय करायला आलाय तुम्ही पृथ्वीवरती? रोज हेच बॉसच्या शिव्या खायला आलाय? जे काय आत्ता काय 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 पर्पजनी जगताय किंवा काय होतंय तुमच्याबरोबर? बॉसच्या शिव्या खायला आलाय, बायकोच्या शिव्या खायला आलाय, रडायला आलाय, भोगायला आलाय. इज दिस युअर पर्पज टू बॉर्न? जन्माला यायचं हा तुमचं कारण आहे? घर घ्यायचं, त्याचं 20 वर्ष EMI भरायचे, गाडी घ्यायची, त्याचे EMI भरायचे, आयुष्यभर त्याग करायचा, याच्यासाठी जन्माला आलाय. राईट इट डाऊन. वाय यू बॉर्न? तुम्ही मेल्यानंतर लोकांनी काय म्हणून तुम्हाला आठवावं? वाय शुड पीपल रिमेंबर यू? काय म्हणावं त्यांनी तुम्ही रडला मेलात म्हणून? त्यांनी म्हणावं काही, काय धरणीला खायला कारण, धरणीला भार होता, मेला बरं आलं. काय म्हणतील बरं लोक? तुमचे पडोसी काय म्हणतील, तुमचे मित्र काय म्हणतील, तुमची फॅमिली काय म्हणेल? सांगा जरा. अरे आयुष्यभर 2 वेळच्या खाण्यापिण्यासाठी खूप कष्ट केले बरं का तरी. ह्या पर्पजसाठी बॉर्न झालाय. थिंक, राइट डाउन युअर पर्पज. वाय यू बॉर्न? क्या चेंज करना चाहते हो? काय तुमचं पर्पज? पाट्या टाकणं हे जीवन आहे सर? पर्पज जर फायनान्शियल फ्रीडम आहे ना, मग तर सगळ्याच गोष्टी खतरनाक पद्धतीने वर्क करतील. उलट या पर्पज. भाऊ मी फायनान्शियली फ्री झालो, मी लाखो लोकांना मदत केली फायनान्शियली फ्री करण्यासाठी. दॅट इज द, म्हणजे काय बघा, विचार करा. पाहिजे मी अनाथाश्रमांना मदत केली, मी एन्व्हायरमेंटला डेव्हलप करायला मदत केली, मेल्यानंतर ही लोक नावं घेतील ना. कोणीतरी म्हणेल की यार नाही, याच्यामुळे माझ्या आयुष्यात फायनान्शियली स्टॅबिलिटी आली. पर्पज. आणि जस्ट इन पर्पज हात में, काय तुमच्या लाईफचा पर्पज आहे का? फायनान्शियल फ्रीडम. काय तुमच्या लाईफचा पर्पज आहे का? हेल्थ. काय तुमच्या लाईफचा पर्पज? रोगी लाईफ जगायचं पर्पज आहे का? हेल्दी लाईफ जगणं पर्पज आहे? व्हॉट इज युअर पर्पज? राईट इट डाऊन. जर पर्पज क्लिअर झाला ना साहेब, फायनान्शियल फ्रीडम, काय तुम्ही काहीही अचीव करू शकता. एनिथिंग, एव्हरीथिंग यू कॅन अचीव. सो प्लीज राईट इट डाऊन. आणि हा व्हिडिओ तुम्ही परत ऐकायचा आणि परत लिखितमध्ये ऐकायचा. मे माइट बी याच्यात तुमच्या 8 दिवस निघून जातील, पण तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनाला एक दिशा मिळेल. बघा, इनिशियल स्टेजला जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये एखादी गोष्ट येते तेव्हा त्याचं जे बॉन्डिंग असतं ते फार कमी असतं. म्हणजे समजा माझ्या ऑफिसमध्ये, मोठं ऑफिस आहे, लोक भेटतात, वातावरणात भेटतात म्हणून ओळख आहे. एन्व्हायरमेंट लेवलचं बॉन्डिंग आहे, तेवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग नाही आहे. तो ऑफिस सोडून जर गेला ना तर संपलं. परत आपण काय भेटत नाही. कुठेतरी भेटतो, अरे हा तू कसा, अरे आपण एका ऑफिसला होतो, बस संपलं. एन्व्हायरमेंट लेवलचं बॉन्डिंग हे सगळ्यात वीक बॉन्डिंग असतं.
मग तुमचं जे फायनान्शियल फ्रीडमचं तुम्ही जे लावाल ना, वीक बॉन्डिंग आहे तुमचं. ते जर वातावरणात निघून गेलं, विसरून गेले. दुसरं येतं हॅबिट रिलेटेड बॉन्डिंग. ऑफिसमध्ये 2 लोक आहेत, सुट्टा मारायची सवय, तर इतरांपेक्षा त्यांचं बॉन्डिंग चांगलं असणार. ज्या दिवशी त्यातला एक जण सुट्टा मारायला सोडून देईल, त्या दिवशी त्यांचं बॉन्डिंग कमी होऊन जाईल. हॅबिट लेवलचं बॉन्डिंग सुद्धा वीक लेवलचं बॉन्डिंग आहे. तुमच्या गोल बरोबर तुम्हाला ही प्रिकॉशन्स घ्यावी लागणार की तुम्ही नुसतंच एन्व्हायरमेंटनं गायब झालं, विषय संपला. हॅबिटमधनं गायब झालं, विषय संपला. सो हॅबिट लेवलचं बॉन्डिंग पण वीक बॉन्डिंग मानलं. स्किल लेवल बॉन्डिंग थोडं स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे या दोन्हीपेक्षा. स्किल लेवलचं बॉन्डिंग, समजा मला पण तबला वाजवतं, तुम्हाला पण तबला वाजवतं, आमचं दोघांचं स्किल चांगलं, तर आपलं जास्त जमणार. वी आर कनेक्ट इच अदर व्हेरी फास्ट. किंवा मलाही क्रिकेट आवडतं, तुम्हालाही क्रिकेट आवडतं. स्किल लेवलचं बॉन्डिंग ते रिअल शो असतात ते टीव्हीवरती, काहीतरी ते गाण्यांचे याचे त्याचे स्केम स्किलवाले असतात, त्यांचं बॉन्डिंग असतं. एकाला टर्मिनेट केलं जातं, तो दुसरा रडतो. आलं तर त्याला करणार होते किंवा ह्याला करणार होते, पण तू पुढं रडतो का, तर तसं वेगळ्या लेवलचं बॉन्डिंग. स्किल लेवलचं बॉन्डिंग पण असं म्हणतात की हे पण एवढं काही स्ट्रॉंग लेवलचं बॉन्डिंग नाही आहे. पण त्याच्यानंतरचं जे बॉन्डिंग येतं बिलीफ लेवलचं बॉन्डिंग, तुमच्या गोलबरोबर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे. ते एकदा का तुमचं बिलीफ आला ना, मी श्रीमंत होऊ शकतो ॲट एनी कॉस्ट. अरे कोई रोक नहीं सकता मुझे, एक बार ये विश्वास आ गया, दैट्स इट, फिर आप अचीवमेंट के बहुत करीब हो. बिलीफ, माझा पण विश्वास आणि तुझा पण विश्वास सेम आहे. तू पण हिंदू, मी पण हिंदू, तू पण मुसलमान, मी पण मुसलमान. बिलीफ आहे. वी आर ह्युमन बिईंग्स. विश्वास. किंवा मटण खाणं चांगलं असतंय, नॉनव्हेज खाणं चांगलं असतंय. दोघांचा बिलीफ आहे, त्यांचं जास्त. बिलीफ काय, मी पुरुष आहे, तू महिला आहे. बिलीफ. वी आर द ह्युमन बिईंग्स. सो बिलीफ लेवलचं बॉन्डिंग. त्याच्यानंतरचं व्हॅल्यू लेवल बॉन्डिंग, हे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. तुमच्यासाठी महत्वाचंच ते आहे यार. मग व्हॅल्यू लेवल म्हणजे तू हे महत्व, हेच महत्वाचं, बाकी काही दुनिया महत्वाची नाही. मग तुमच्यासाठी महत्वाचं ते आहे, माझ्यासाठी महत्वाचं ते आहे, तर आपलं लोकांचं बॉन्डिंग लई खतरनाक लेवलचं बॉन्डिंग आहे. मग तुमच्या गोलबरोबर व्हॅल्यू लेवलचं बॉन्डिंग झालं, तुमच्यासाठी पण ते महत्वाचं, त्यात पण तुम्ही महत्वाचे. व्हॅल्यू लेवल. त्याच्यानंतर येतं आयडेंटिटी. अमेरिकेत 2 इंडियन भेटले, तू पण भारतीय, मी पण भारतीय, आयडेंटिटी, दॅट्स इट. पर्पज सगळ्यात स्ट्रॉंग. पर्पज लेवलचं बॉन्डिंग जर तुमच्या गोल रिलेटेड असेल तर खतरनाक. म्हणजे जसं की इंडिया पाकिस्तान युद्ध झालं तर 2 सैनिक आहेत, तर त्यांचा पर्पज काय की त्यांना हे करायचं आहे, किंवा स्वातंत्र्य सैनिक आहे, पर्पज काय, देश स्वातंत्र्य करायचं आहे. तर पर्पज लेवलचं बॉन्डिंग इज द खतरनाक बॉन्डिंग. किंवा ते अनुयायी असतात, कोणी गुरु शिष्य, तर ते त्यांचा पर्पज असतो की त्या गुरुला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, आध्यात्मिक. तर त्यांचं ते बॉन्डिंग लय खतरनाक असतं, त्याला काही तोडच नाही आहे. सो मित्रांनो, तुम्ही तुमच्या गोल्स बरोबर, तुमच्या पर्पज बरोबर हे सगळं केलं पाहिजे. तुम्हाला काहीही पाहिजे आयुष्यात, एखादा व्यक्ती पाहिजे, मला ऐश्वर्या पाहिजे उदाहरण म्हणून आहे, तर ऐश्वर्याच्या वातावरणात तुम्ही पहिलं आलं पाहिजे. दुसरं काय, तिच्या ज्या काय हॅबिट्स आहे, सकाळी ती एक्सरसाइजला जाते, हे करते ते करते, तिच्या हॅबिट्स फॉलो करायच्या. तिसरं, तिचे स्किल डेव्हलप करायचे. ती ॲक्टिंग करते, तुम्हाला ॲक्टिंग आली पाहिजे, म्हणजे दोघं एक स्क्रीन शेअर करा तर मग ओळख होईल, किंवा ॲक्टिंग सेगमेंटमध्ये किंवा वॉटेवर जे काय. स्किल लेवल. त्याच्यानंतर बिलीफ, ती जे विश्वास ठेवते ते तुम्हाला ठेवता आले पाहिजेत, किंवा तिचे विश्वास तुम्हाला डेव्हलप करता आले पाहिजे. व्हॅल्यू, ती ज्याला महत्त्व देते त्या गोष्टींना तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. अर्थात तिच्या वातावरणात हे सगळ्या गोष्टी गेल्यानं तुम्ही ते सगळं करायला लागलात तर ऐश्वर्यसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असू शकेल. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती. सो प्लीज हे 7 स्टेप विसरू नका. याला पुन्हा पुन्हा पहा. तुमच्या नियर अँड डिअरला शेअर करा, तुमच्या मुलाला शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा मुलगा जर 5वी 7वीत आहे तर त्याला ते बघायला लावा, त्याला ते करायला लावा. तुमचं काय होईल मला माहीत नाही, पण पोरं करतील. त्यांना पण वातावरणात त्यांचं गोल, मग मला 90% मार्क पाडायचे आहेत, 99% मार्क्स पाडायचे, वडेवर वातावरणात लागलं, रिमाइंडर सगळे कराय. मग कोणत्या हॅबिट्स, मग त्याला अभ्यासाच्या हॅबिट्स, किती तासाच्या अभ्यासाच्या हॅबिट्स, काय केलं पाहिजे ते तो हे डेव्हलप करेल. आता कोणत्या करतोय, टाइमपास करतोय, टीव्ही बघतोय, कार्टून बघतोय, ते बघून 90% मिळणार आहेत का नाही मिळणार, त्याला कळेल. ह्या हॅबिट्स सोडून ह्या केल्या पाहिजे. मग स्किल, अर्थातच त्याला ते स्किल येईल की बाबा मला ह्या पण प्रश्नाचं उत्तर येतं, त्या पण प्रश्नाचं येतं, त्या पण येतं. मग काय येणार पुढची स्टेप, बिलीफ येणार की नाही मला 90% मिळतात. विश्वास एकदा आला की त्यासाठी ते सगळं महत्त्वाचं झालं. मग ते महत्त्वाचं झालं, मग त्याची आयडेंटिटी, हुशार मुलगा, फिरायला जायचंय, लग्नाला जायचं, पोरगा म्हणणार नाही यायचं, मला 90% पडायचे आहेत. सो त्याची काय झाली, आयडेंटिटी झाली की क्लेवर बॉय. पर्पज. सर, प्रत्येक गोष्टीत हे 7 स्टेप कामाला येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच असेल, लाईक तर कराच. मी अशा खूप साऱ्या गोष्टी तुमचे शेअर करणार आहेत जे तुमचं आयुष्य घडवणार आहेत, फायनान्शियली पण आणि तुमचं जे काही सेल्फ डेव्हलपमेंट रिलेटेड आहे त्याच्या रिलेटेड सुद्धा. सो तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल ते पण सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर
खूप झाला पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून आपल्या देशातली जी गरिबी आहे किंवा जे काही लोकांना गोल अचीव्ह करत ते 100% पूर्ण झाले पाहिजेत. सो नक्की याला शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.